जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, भटकाटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही निघालो आहे मोठ्या होळीसाठी हालकोण आणायला. पब्लिक चाललंय सर्व हालकोण आणायला. होत बाय पोरांनो, कुठं चालले? कुठं चालले? चला चला चला. तुम्ही मोठ्या होळीसाठी भरपूर लाकडं जमा करावी लागतात. त्यासाठी आपली सर्व मंडळी जाते. बघता तुम्ही भरपूर पब्लिक आहे आपल्याकडे. बघा, दाखवतो तुम्हाला गंमत काय असते ते. गाव तिकडं आहे, पण आपण लाकडे आणायला बघतोय. समोर जातोय रानात. खूप मजा येणार आहे. बघताय सर्व वरिष्ठ मंडळी चालत आहेत आणि पाठून आम्ही सर्व पोरं वगैरे आहोत. तर यांचा सपोर्ट घेऊन आपल्याला सर्व काय करायचं आहे. आपली नवीन युवा पिढी होळीच्या सणाला आलीत. जो तो मुंबईवरून वगैरे आला आहे. काही लोक कॉलेज वगैरे करत आहेत, पण आपला सण जपण्यासाठी हे सर्वजण होळीसाठी जे जे सामान लागतं लाकडं वगैरे ते जमा करण्यासाठी जात आहेत. होळीचा पहिला मान जो असतो रेशीम, ते आमचे वतनदार आहेत. तर त्यांना आपण विचारूया. सांगा मामा, कसं आहे काय कार्यक्रम चालला असं चालतो तसं कार्यक्रम चालवायचा आपल्याला. बरोबर, बाकी काय नाही. बरोबर. आता जे व्यक्ती सर्व आलेले आहेत आपल्याला पुरीचा हलकून न्यायसाठी. बरोबर, चोर हलकून बरोबर. मस्तपैकी व्यवस्थित आपण न्यायचं आनंदामध्ये. बरोबर. काय कुठे भांडण आपलं करायची नाही, काय नाही. जसं आपण चालवतो तसं चालवायचं. ओके, धन्यवाद धन्यवाद. सर्व मंडळी जमा झाले तिथं. शेट पण हालकोण आणायला चाललाय. कुठे चालला रे? कोण कोण आहे सोबत? बघता, सुकलेला लाकूड आपल्याला न्यायचं आहे पूर्ण तोडून. बघा, असं पूर्ण रानात जावं लागतं सर्वांना. हे बघा, हे पोरं आणलेलं लाकूड. होत बाय पोरांना, होत बाय, होत बाय. महादेव हर 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 हर. पोरांनी बघता इकडे 12 हालकोण जमावलं आहे तिकडं. बघताय, हे बघा. माझ्याकडे कोणी येऊ नका. जवळपास अर्धा तास तरी लागेल एवढा. चालू ते कार्यक्रम होते तुमचा. काय बरोबर आहे ना? असती पण असती अर्धा तास घे, पण असती बी. हे त्याला सांगितलं हे कोल्ड्रिंक टाइम झालाय पोरांचा. पोरांनी भरपूर मेहनत केली. पोरांनी भरपूर वेगळं म्हणून आम्हाला थंड आलाय. थंडाच्या मध्ये जरा दुसऱ्या पण बाटल्या बरं. हो काका, ही बाटली घेऊन कुठे चालले? ही बाटली माझी आहे, तुम्ही पुन्हा देणार नाही. ही तुम्हाला हवी असेल तर एक घोट घ्या, बाकी काय नाही. कोल्ड्रिंक पिऊन पोरा परत आले तर रानात. इकडे बघा काका, खरा खरा कापीत जाते. बरोबर. लोडिंग माणूस सावळ घ्यायला जाणार बुटवाचा सत्ता इकडे. अरे अरे आमचं कोकण, आमचं शिंगण, आमची परंपरा. पोराने पूर्ण मोठा वणका नेलाय तिकडं. डायरेक्ट तिकडं नेतील. तो टेम्पो आला तिकडं. पोराने भरपूर मेहनत केली. बघा, तर असे मोठ्या होळीसाठी भरपूर असा लाकडं जमा करायला लागतात, जी रानात अशी पडलेली असतात, सुकी लाकडं असतात. तर त्याच्यानेच आपण होळी साजरी करतो. आपल्या रुपया भाऊची गाडी आहे. फक्त रुपया भाऊ. हो, बऱ्यापैकी हालकोण जमला आपला. आपला संतोष मामा पण आपल्यासोबत. अरे अरे अरे, होली रे होली. आता कसा येईल? होलीला जायाचा
जायाचा होलीला, होलीला जायाचा होलीला. यासाठी सर्वजण कोकणात या आणि कोकणाची होळी अनुभवा. हर हर महादेव. तर बघतोय मित्रांनो, कोकणात अशी धमाल असते होळीला. हळकुंड जमवण्याची प्रथा असते. 9 दिवस होळीचा कार्यक्रम असतो. 9वा होम जो असतो तो सर्वात मोठा असतो. त्यासाठी बराचसा हळकुंड जमावा लागतो, कारण ती मोठी होळी असते. त्यामुळे खूप मजा असते. किंग घेतला आहे, थंड मस्त वगैरे पाणी पण आहे समोर. हे आपली होळी आहे. होळीवर सर्व हळकुंड आणलं आहे. आता त्यांनी पोरांनी उतरायला आहे. सर्व हळकुंड आपला डम होतोय. हे आपली पोरं बघा धमाल करतायत. सर्व हळकुंड पोरांनी इकडे उतरवलं आहे. आपली सर्व गावकीची माणसं तिकडे उभी आहेत. खूप मेहनत केली. हीच मजा असते होळीची. आपला भाऊस पण भेटला, आपल्याला भाऊस. एकंदरीत हळकुंड आपण जमवला आहे. सर्वजण 3 वाजता जमले होते. ही पूर्ण मापरल तरीबंदरवाड्याची गावकी आहे. तर आपण मामांना विचारूया या समयाबद्दल, होळीचा सण कसा असतो तो. आज आपण होळी चालू झाल्यापासून 9 दिवस पहिला होळीचा शेवरा आपण आणला आणि आपण हे 2 शेवरे काढले गेलेत आणि आपण त्याच्यावर गवत वगैरे टाकून ते पेटवून त्याच्या गोल फिरत फाग बोलले गेले आणि आपण सगळ्या ग्रामस्थांनी मिळून तो आनंद लुटी घेतला आहे. त्याचप्रमाणे आजचा 9वा दिवस आहे. आज उद्या होम असल्या कारणाने हा आपल्याला चोर हळकुंड जमा करावा लागतो. यासाठी आपण सगळे ग्रामस्थ एकत्र होऊन आता चोर हळकुंड आपण इकडे जमा केलेला आहे. उद्या आपला कोल्याचा नाच निघणार आहे. सर्व मंडळींना, युवांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर सगळ्यांनी यायचं आहे आणि आपला कोल्याचा नाच चालू करायचा आहे. आणि काही लोक गावातलीच आपल्या होम सजवते. उद्या भव्य दिव्य असा मोठा होम तयार होईल आणि पहिल्या होळीपासून जसं झालं तसंच ह्या पद्धतीने आपल्या होमाचे फाग बोलले जातील. त्यानंतर होळी होम पेटवला जाईल आणि हे सगळे आनंद आपण सगळ्यांनी लुटायचा आहे. कुणी कुठले हेवे द्यावे, वादविवाद हे तंत्र भांडतंत्र करायचे नाही. आणि जसा 9 दिवस आपण सगळ्यांनी सहकार्य केला तसाच आपल्या होमाच्या दिवशी सर्व कॉलेजच्या नाते दिवशी आपण सगळ्यांनी सहकार्य कराल अशी विनंती करतो मी आणि थांबतो. हर 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 हर. तर आता आम्ही चाललोय आंबेतला, चाललोय कलकीच्या काठ्या आणायला. सर्वजण बघताय टेम्पो मध्ये आपली पोरं आहे सर्व. आंबेचा ब्रिज आहे, भापराल आंबेज ब्रिज, भापराल आंबेज ब्रिज. सुवर्ण नजारा एकदम 1 नंबर. दादा पोरांनी काट्या जमवले. आता पोरांनी जाम मेहनत केली. ह्या 20 काट्या ह्या मोठ्या रानातून जाऊन घेऊन आले. पोरं जाम जमले. बरोबर बघू शकता पोरं किती दमले आहे. हे बघा या काट्या सर्व पोरांनी आणले ना आता रानातून जाऊन. आता पोरं काय बोलताय, आम्हाला नाश्ता पाण्याची जरूरत आहे. आज संडे पण आहे, नाश्ता पाण्याची पण जरूरत आहे. नक्कीच नक्कीच. भरपूर पोरांनी मेहनत केली. जोय जाय जोय जाय जोय जाय जोय जाय जोय जाय. मित्रांनो बघितलात तुम्ही कार्यक्रम कसा झाला होळीचा. म्हणजे होळी उद्या आहे, पण होळीची तयारी करण्यासाठी काय काय करावं लागतं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलात. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भटका ट्रॅव्हल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.